एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। जायकवाडीच्या पाणी कपातीबाबत आज निर्णय घेतला जाणार आहे। पाणी कपातीच्या संदर्भात आज निर्णय घेतला जाईल। अत्यल्प पाणी साठा असल्यामुळे पिण्याच्या आणि उद्योजकांच्या पाणी पुरवठ्यामध्ये 15% कपात आज जाहीर होणार आहे। औरंगाबादच्या जिल्हाधिकारी डॉक्टर निधी पांडे यांच्या उपस्थितीमध्ये सिंचन विभागाचे अधिकारी, एमआयडीसी, महापालिका, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आज औरंगाबादमध्ये एक महत्त्वाची बैठक आहे। जायकवाडीतल्या जिवंत पाणी साठा संपल्यानंतर मृत प्राणी साठ्यातूनच उद्योजकासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपसा केला जातोय। मात्र हा मृत पाणी साठा देखील उपसण्यासंदर्भात काही गाईडलाईन्स आहेत। 42 पाणी पुरवठा योजना आहेत। शिवाय 2 लाख शेतकरी या पाण्यावरती जायकवाडीच्या अवलंबून आहेत। मात्र पाणी साठा त्या ठिकाणी डेड स्टॉक म्हणजे मृत पाणी साठा आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आता सध्या पुन्हा एकदा पाणी कपात करावी लागणार आहे। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून उपस्थित आहेत। माधव, औरंगाबादमध्ये एक महत्त्वाची बैठक, जायकवाडीमध्ये आधीच डेड स्टॉक आहे आणि त्यातच आता पुन्हा एकदा पाणी कपात होणार आहे। मयांक, मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं धरण म्हणून जायकवाडी धरणाकडे पाहिलं जातं। मात्र गेल्या 15 दिवसापासून या जायकवाडी धरणातून मृत साठ्यातला पाणी उपसा सुरू आहे। या धरणावर औरंगाबाद, जालना या 2 मोठ्या शहरासह जवळपास 350 गावांची भिस्त सध्या आहे। त्याचबरोबर नगर जिल्ह्यातील काही भागात सुद्धा जायकवाडी धरणातून पाणी उपसा केला जातो। अशा स्थितीमध्ये पाण्याची जी स्थिती आहे ती हळूहळू दररोज कमी होताना दिसते आहे। एकतर पाण्याचा उपसा प्रचंड होतो आहे आणि दुसरीकडे बाष्पीभवन जे होतंय ते मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे दिवसेंदिवस पाण्यामध्ये प्रचंड घट होते आहे। त्यामुळे येत्या काळातली परिस्थिती लक्षात घेऊन आतापासूनच पाण्याची बचत करण्यासंदर्भातलं पाऊल उचलण्याची शक्यता आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे आज आणि उद्या या 2 दिवसात बैठका घेण्यात येणार आहेत आणि या बैठकीमध्ये या तिन्ही जिल्ह्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत। त्यांची मागणी, त्याचबरोबर तिथली असले पाण्याची पुरवठ्याची असलेली शक्यता आणि त्याचबरोबर उपलब्ध पाणीसाठा या तिघांची आखणी करून गणित केल्यानंतर किती नेमकं पाणी यावेळेस कपात करायचं या संदर्भातला निर्णय औरंगाबादचे जिल्हाधिकारी डॉक्टर निधी पांडे घेणार आहेत। आता साधारणतः थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल। या बैठकीला आज औरंगाबाद जिल्ह्यातील सगळेच वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित असणार आहेत। उद्या जालना आणि बीड त्याचबरोबर नगरच्या काही भागातील सुद्धा अधिकारी असणार आहेत। त्यामुळे महत्त्वाची बैठक ही मानली जाते। महत्त्वाच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे आपल्याला पाहावं लागेल। धन्यवाद माधव दिलेल्या माहितीबद्दल।